शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। कसे आहेत सगळेजण? सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात। स्वस्त रहा, मस्त आणि मजेत रहा। आता बघा रात्रीचे वाजलेले आहेत 7:30। तर मी लागले स्वयंपाकाला। मी विराजकडनं म्हणजे रसिकाकडनं माझ्या मुलीकडनं 6:30ला आलेली घरी आणि मग आल्यानंतर फ्रेश झाली, तेव्हा पुढे दिवा लावला आणि स्वयंपाकाला लागली। पोळी भाकरी करून घेतलेली आहे आणि हे पहा इकडे भात पण झालेला आहे। वरण भात झाले, भाजीच फक्त बघायचे तर कांदा बटाटा करणार आहे। भाजी आणायची आता सगळं एवढं स्वयंपाक म्हणजे सासूबाईने जेवायला म्हणा भाकरी हे भाजी करावी। कांदा बटाटा आणि टोमॅटो मिक्स करून भाजी करते आणि भाजी करून झाले की मग जाईन मी भाजी आणायला, कारण का भाजी काहीच नाही होती तेवढी सकाळी केलेली आहे। आता हे बटाटे पुन्हा हे म्हणतील बटाटाचं आहे का, आता काय करा सांगा बरं। भाजी संपल्यानंतर सगळ्या बायकांच्या पुढे हा प्रश्न असतो, भाजी काय करावी रोज सकाळ संध्याकाळ। खाणाऱ्याला काही नाही वाटत, पण करणाऱ्याला खूप त्रास असतो की काय करा हा प्रश्न पडतो। तरी हे पुष्कळदा ॲडजस्ट करून घेतात। कधी कधी सकाळची कालच त्यांना म्हटलं होतं मी सकाळची भाजी आहे बघा तीच मी आता थोडीशी पातळ करते खावा, तर त्यांनी ॲडजस्ट केलेली। आता आज करणार नाहीत, तर मी आता करते कांदा बटाटा आणि उद्या त्यांना टिफिनला पुन्हा भाजी लागेल, तर मला आणावं लागेल भाजी। चला मी आता काय करते, ओटा जरा साफ करते किचनचा। आता पोळी भाकरी केलेली आहे तर ती आता पहिला। आणि आज काय झालं माहिती का, सासूबाईंचं डोकं फिरलेलं आहे। आमच्या सासूबाई काही बडबडतात। आज म्हणतात मला माझ्या घरी जायचं आहे, मला इकडंच जायचं आहे, मला तिकडंच जायचं आहे, माझ्या घरी जायचं आहे। केव्हाचं चाललं त्यांचं की माझ्या घरी जायचं। आता ह्यांचं घर कुठलं आहे सांगा बरं। किती समजवले मी 4 वाजता आली ना, हेच गाणं होतं त्यांचं, मी चालले माझ्या घरी, मला सोड खालपर्यंत, मी चालले माझ्या घरी। आता त्यांचं घर कुठलं आहे आता सांगा। हे असं चालू असतं। चला असो, सहन करण्याशिवाय गत्यंतर नाही। आता हे बघा बडबड 4 वाजल्यापासून बडबड करून आता बसलेत। हे कामावर आल्यानंतर ह्यांच्या मागे सुद्धा टुमणे चाललेले असतात। तरी ह्यांनी आता किती समजावून सांगितलं, मी पण सांगितलं तुमचं घर कुठं आहे काय, पण ते नगरला जायचं। आता नगरला कोण आहे ह्यांचं सांगा बरे। नगरला कोणी नाही आहे। त्यांचं माहेर होतं नगरला, तर तिथं आई वडील तर केव्हाच वारलेले आहेत। आता किती वर्ष झाले, 50 वर्ष होऊन गेले आई वडील जाऊन। आई उशिरा गेली, वडील 50 वर्ष झाले, जवळजवळ 50 वर्षापूर्वी गेलेले आहेत। आणि वडिलांकडे जायचं ना आईकडे जायचं। आता माहेरी या वयामध्ये माहेरी जायचं का? मला मोठे धीर आहेत, आम्ही आहोत धाकटे, पण बघा कोणी जबाबदारी घ्यायला तयार नसते। आम्हीच पहिल्यापासून आमच्याकडेच राहतात ह्या सासूबाई सासरे, पहिल्यापासून मीच सांभाळलेले आहे, माझ्याकडेच राहतात। जसं माझं लग्न झालं आहे तसं माझ्याकडे आहेत बघा। पण आता उतार वयामध्ये सुद्धा आमचे धीर मोठे आहेत। खरं त्यांनी जबाबदारी घ्यायला पाहिजे की चला बाबा थोडे दिवस आमच्याकडे, थोडे दिवस तुमच्याकडे, कारण का आता आमचंही वय झालेलं आहे। आम्हाला पण कसं आहे, आम्हाला पण जबाबदाऱ्या आहेत। आमची पण मुलांचे म्हणजे मुलींचे लग्न झाले, त्यांचे काही प्रॉब्लेम्स असतात त्यांना। माझी पण आई बघा तिकडे आजारी असते, सोलापूरला अंथरुणात पडून आहे, तिकडे पण मला लक्ष द्यावं लागतं। पण आता काय करणार, आपल्याला कोण समजूनच घेत नाही, तर काय करायचं सांगा। मोठ्या धीरांनी खरं समजून घ्यायला पाहिजे होतं की हिच्या मागे पण जबाबदाऱ्या आहेत, तर आपण थोडंसं आईचं सांभाळायची जबाबदारी त्यांनी थोडीफार घ्यायला पाहिजे। पण ते झटकून देतात, जबाबदारी झटकतात, पण आम्हाला झटकता येत नाही जबाबदाऱ्या, आम्हाला तरी करावंच लागतं। आपली शिकवण तशी नाही आहे ना, त्याच्यामुळे चला असो। किती काही म्हणजे काय म्हणतात त्याला, कोळसा किती उघळा तर काळा तो काळाच राहणार आहे। चला मी करते आता इकडे भाजीची तयारी। सगळ्यांना कसं असतं माहिती आहे का, म्हातार माणूस म्हणून त्यांना सहानुभूती मिळते, पण जे सांभाळतं त्यांना कधी सहानुभूती मिळत नसते। जे जीवाचा
आटापिटा करून सांभाळतात त्यांना कधीच कोणाकडनं सहानुभूती मिळत नसते कुठल्याही माणसाकडनं. पण म्हातार माणूस म्हणल्यानंतर अरे म्हातारा येते त्यांना सहानुभूती सगळ्यांकडनं मिळू शकते पण आम्हाला नाही मिळत. चला असो, आपण किती जीव जरी ओवाळून टाकला किती केलं तरी हे म्हणजे म्हणतात ना कारलं कडू ते कडूच असतं, तसंच असतं आपलं. तर इकडे टाकते मी आमटी, गोड आंबट वरण टाकणार आहे म्हणजे करणार आहे करणार आहे. कढईमध्ये तेल टाकलेलं आहे तर मी आता करते गोड आंबट वरण. अरे आमसूल कुठं गेलं. हे बघा सासूबाई बाथरूममधनं आल्या, त्यांना सांगावं लागतं हात धुवून घ्या जेवायला बसायचे. त्यांना विचारते आता बघा तुमच्यासमोरच प्रश्न विचारते कुठं जायचे त्यांना विचारू होता. त्यांची मजा घेऊ मजा. इकडं वरणाला फोडणी देते. अरे गॅस. कुठे जायचंय तुम्हाला, कुठे जायचंय तुम्हाला, हा कोणाच्या घरी जायचंय, कुठे जायचंय तुम्हाला, कुठे आहे तुमचं घर, कुठे आहे तुमचं घर, नगरला आहे का. आणि नगरला कोण असतं आता, नगरला कोण आहे आता, कोण नाही. मग तुमचं घर कुठे आहे, नगरला तुमचं घर नाही आता, माहेर आहे ते नगरला, माहेरी कुणीच नाही आहे नगरला. बघा विचारलं की नाही तुमच्यासोबत प्रश्न काही उत्तर देतात. चला मी आता वरण टाकते. हे पाईकडे झालेली आहे भाजी, कांदा बटाटा टमॅटो. आणि आता वाढते सासूबाईनं जेवायला. हे बघा सासूबाईनं वाढते जेवायला आणि ह्यांचं इकडं चालू आहे लिखाण काम. आणि मी म्हटलं तर भाजी आणायला जावं, हे म्हणले नको जाऊ, चवळी आहे किराणामध्ये तर चवळीची भाजी करू द्या. चवळी भिजव आता आणि उद्या चवळी कर. तर त्याच्यामुळे मी भाजीला जाणं कॅन्सल करणार आहे. उद्याचं भागलं जाईल सकाळी, बघू मग दुपारी जाऊन आणता येईल. आणि उद्या तसंही गुरुवार आहे तर आमच्या इथं भाजीचा बाजार बसतो, तिथनं आणता येईल भाजी. बघू आता. छान चवळी छान आहे बारीकशी. चला तर मग भेटूया अशाच नाही का ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.